लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली। लाडक्या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितले। नाही, एक तर कसं आहे की विरोधकांनी नेहमी या योजनेवर टीकाच केलेली आहे, त्याच्यामुळे मी विरोधक काय त्याच्या संदर्भात बोलतायत। आम्ही ज्या वेळेला 1500 द्यायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणत होते की राज्याच्या तिजोरीवर याचा किती मोठा परिणाम होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, महिलांना त्याचा लाभ मिळणारच नाही। पण त्यांनी त्यांचा जाहीरनामा करताना महिलांना 3000 देणार असं घोषित केलं होतं। ते कुठनं देणार होते आम्हाला माहित नाही। जर 1500 तिजोरीवर जर इतका मोठा परिणाम झाला असेल तर आमची महायुतीची सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आमचं एक हे आहे की लाडकी बहीण योजना ही माझ्या माता भगिनींसाठी, गरजू महिलांसाठी चालू राहिली पाहिजे, हे आमचं प्रथम प्राधान्य आहे। ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली त्यावेळेला पहिल्याच त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आम्ही आमच्या जाहीरनामा हा 5 वर्षाच्या कालावधीसाठी असतो, तर त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे, आम्ही काही त्याच्यात खोटं आश्वासन दिलेलं नाहीये। जे जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं ज्या गोष्टी, हा 2100चा एक भाग झाला, पण या व्यतिरिक्त सुद्धा जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन हे आम्ही त्या वेळेला एकंदर जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही निश्चितपणाने करू। पण एकही आश्वासन आम्ही पडू देणार नाही किंवा ते खोटं ठरू देणार नाही असा शब्द हा तिने राज्याच्या जनतेला दिलेला नाहीये। स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाहीयेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत, अशा पद्धतीचे जे ऍप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे। ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आतापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 खात्यामध्ये जमा होतील। त्याच्यामुळे कुठेही आम्ही आतापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाहीये। याची आपल्या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारने घेतलेला नाहीये। त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये। आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाहीये, त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही। आम्ही कुठल्याही आतापर्यंत ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभल्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ऍप्लिकेशन्स येत आहेत, म्हणजे त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदनं येत आहेत की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचा आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत। तर त्या संदर्भातले जे ऍप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून, काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे, काही डायरेक्ट विभागाकडे असेल, तर अशा पद्धतीचे येत आहेत। पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे हा काही 3, 3.5, 4,000 मध्ये असेल आणि तो रोज 5-10 अशा पद्धतीचे अर्ज आहेत। काही याच्यामधले डोमेसाईलचे आहेत, म्हणजे आता लग्न होऊन जर इतर राज्यात किंवा आत्ता वाढलेला असेल, काहींनी आत्ता कदाचित 4 चाकी वाहनं घेतलेली असतील, त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनच असतील, सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे, तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन केलेले आहेत। पण त्याच्यातूनही किंवा इतर जे काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आतापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला प्रश्न असा आहे की येत्या काळामध्ये सुद्धा असा निर्णय, म्हणजे स्वतःहून सरकार कोणाला पैसे परत मागणार नाही, ज्यांची इच्छा आहे त्यांनी परत करावं असंच धोरण पुढे पण अवलंबलं जाणार आहे निश्चितपणाने। कारण आम्ही आता ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे, शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या की आम्ही 2 किंवा 3 महिन्याच्या गॅपनी लाभ दिलेला आहे आता। पण याच्या आधी 9 ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता, किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता। त्यामुळे 2-2, 3-3 महिन्याचे लाभ गेलेले आहेत। काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी होऊन जो 3 महिन्याचा कालावधी लागलाय त्यांना कदाचित 3 महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे। आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं, काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला
स्थानिक पातळीवर असेल, पण नाव त्यांचं दिलेलं होतं. तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे. आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाहीये जी अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं. ही नवीन योजना आहे. 4-5 महिनेच झालेत योजना सुरू होऊन. म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतंय. शासनाची आतापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतलीत तर त्याचं सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं. तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतलीत तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं. कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहेत. तसं सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते. ही रुटीन प्रोसिजर आहे. ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये. योजना नवीन असल्यामुळे, हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय. आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग, अन्न व नागरी पुरवठा असेल, कृषी विभाग असेल, तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल, कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही. आता एकच वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेला योजना आणून, त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत.